मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. प्रभाग क्रमांक 7 मधून प्रभाग सोलापूर शहरामध्ये एवढा मोठा हाय व्होल्टेज सामना होतोय. त्या प्रभाग क्रमांक 7 मधून माझी मिसेस सौ श्रद्धा किरण पवार, त्याचबरोबर ओबीसी पुरुषमधून आनंद दिगंबर कोलारकर, त्याचबरोबर बर्डेसाहेबांच्या कन्या उत्तरा बचुटे बर्डे व चौथे उमेदवार पद्माकर नाना काळे प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पक्षांनी व आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी व भारतीय जनता पक्षांनी जो आमच्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासावर आम्ही येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार बहुमताने निवडून येतील. कारण की आमचं काम बोलतंय, मालकांचं काम बोलतंय आणि मालकांनी आमचं पालकत्व स्वीकारलं आहे. मालक आणि आमचे पालक आणि आम्ही त्यांचे सगळ्यांचे मालकांचे चालक. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 7मध्ये जो हाय व्होल्टेज सामना दिसत होता तो अटीतटीचा होत नाही. कारण की आपण बघताय ह्याच्या अगोदर 7 मतांनी 100 मतांनी असं आलं. गेल्या बारीला आम्ही 750-800 मतांनी आलतो. या बारीला 7,000 ते 8,000 मतांनी निवडून येईल. काल जो हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता एबी फॉर्मचा, अशी कोणती जादू झाली की आपल्याला एबी फॉर्म देण्यात आला आणि आपली उमेदवारी जाहीर करण्यात आली? आता आपण गेल्या वर्षीला बघितलं, फॉर्म भरायच्या वेळेस 3च्या आतमध्ये असेल तर कंपल्सरी गेल्या वर्षी बघितलं आपण 6, 7, 8 वाजले असतील फॉर्म भरायला. तर 3च्या आतमध्ये जर आपण आतमध्ये असेल तर काय आपल्याला हरकत नाही. आणि ऑलरेडी 2-2:30च्या वेळेस एबी फॉर्म जमा झाले होते. फक्त काही लोकांनी स्टंट केलेलं आहे. पण सगळ्या नागरिकांना माहीत आहे एबी फॉर्म पक्ष, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि एबी फॉर्म एवढा उशिरा देत नाहीत. एबी फॉर्म 2-2:30च्या अगोदरच आलते आणि सबमिट झालते. कोण स्टंट केलाय? स्टंट कोण केलंय? विरोधी पक्षातले जे हे नाव सांगा ना, कोण केलं? विरोधी पक्षातले आता काँग्रेस असेल, शिवसेना असेल, त्याचबरोबर उबाटा असेल. आता मला वाटतं ह्यांनी एकत्र येऊन इलेक्शन करतील. कारण की हे जर स्टंट अगोदर झाला असता तर काँग्रेस, शिवसेना, उबाटा, माकप, अजून घड्याळ, तुतारी हे सगळे मिळून एकत्र केले असते. हे जर अगोदर झालं असतं. मागच्याला जे स्टंट करणारे होते त्यांच्याबरोबरच तुम्ही एकत्र म्हणून लढला होता. आता त्यांच्या विरोधात आहेत म्हणून तुम्ही हे स्टेटमेंट करता काय? बघा, भारतीय जनता पक्षांनी भरभरून बजेट दिलेलं आहे. मालकाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 7मध्ये 40 ते 50 कोटी, 30 ते 40 कोटी रुपयाचं काम झालेलं आहे. त्यामुळं मालकांनी आमचं पालकत्व स्वीकारलं. बरं, शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलतो. प्रवाहाच्या विरोधामध्ये जाणारा एकमेव माणूस किरण पवार. तुम्ही सारखं म्हणता काम बोलतोय, मात्र प्रत्यक्षात अशी स्थिती आहे की त्या ठिकाणचे रस्ते जे आहेत, रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी हायमॅक्स नाही आहेत. नेमकं काय, कुठलं विजन आहे आपलं समोर डोळ्यात? हायमॅक्स म्हणजे ऐका सांगतो तुम्ही, हायमॅक्स म्हणजे का लाईटी म्हणता का हायमॅक्स म्हणता? हो. आता हायमॅक्स हो का, महापालिकेने एक मोठं कॉन्ट्रॅक्ट काढलेलं आहे लाईटचं, स्मार्ट सिटी अंतर्गत. ते लाईटचे पहिले कामं महापालिका नगरसेवक मार्फत होत होती, महापालिका स्वतः करत होती. आता प्रायव्हेट टेंडरवाल्याला दिल्यानंतर ते करतील. आणि बरं, 4 वर्षामध्ये नगरसेवक नसल्यामुळं महापालिकेवर कुणाचा अंकुश नव्हता. आता येणाऱ्या 16 तारखेनंतर महापालिकेवर अंकुश लावून सर्व कामं पूर्ण होतील. रस्त्याच्या संदर्भात काय सांगाल आपण? काम बोलताय म्हणता सारखं. हो, रस्ते आता मंजूर आहेत. ऐका सांगतो, पहिला ड्रेनेज पाणी केल्याशिवाय रस्ते करायचं नाही हे आमचं ध्येय आहे. आणि आता ड्रेनेजसाठी आम्ही निराळवस्ती रोड असेल खाणला होता, आता पावसाळी लाईन घालायचं काम चालू आहे. लवकरच रस्ता होईल इलेक्शनच्या अगोदर.